नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण मागील परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचे येऊन गेलेले समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। पहिला प्रश्न आहे, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे गोड। मग गोडचा विरुद्धार्थी शब्द काय असेल विद्यार्थ्यांनो? नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा आणि तुमचं उत्तर बरोबर येते का ते पहा। आणि उत्तर आहे कडू। गोडचा विरुद्धार्थी कडू हा शब्द आहे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे दुसरा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे देव। मग देवचे समानार्थी शब्द काय काय आहेत ते सर्व पाठ आहेत का तुम्हाला? नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा। आणि भगवंत, ईश्वर, अमर, सूर, ईश, परमेश्वर हे समानार्थी शब्द आहेत। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे तिसरा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे चंद्र। चंद्राचा समानार्थी शब्द सांगायचा आहे। मग चंद्राचे समानार्थी शब्द काय आहेत? तर शशी, सुधाकर, साम, इंदू। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे चौथा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि तुमचा शब्द आहे जहाल। जहालचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर जहालचा शब्द विरुद्धार्थी शब्द मवाळ हा आहे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे पाचवा, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे वर। मग वरचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर वरचा विरुद्धार्थी शब्द वधवा आहे। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे सहावा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे प्रकाश। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे उजेड, आलोक। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पुढील प्रश्न आहे सातवा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि विद्यार्थ्यांनो तुमचा प्रश्न आहे किंवा शब्द आहे प्रसरण। प्रसरणचा विरुद्धार्थी शब्द आहे अंकुंचन। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आठवा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। समानार्थी शब्द हे अनेक असतात, विरुद्धार्थी हा शब्द एकच असतो। मग समानार्थीच्या शब्दाचं काय आहे? पक्षी। मग पक्षीचे काय आहेत समानार्थी शब्द? खग, विहंग, द्विज, शंकू, अंडज। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे नववा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे आस्तिक। आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे विद्यार्थ्यांनो? नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा आणि उत्तर आहे नास्तिक। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे दहावा, सवंगडीचा समानार्थी शब्द सांगा। सवंगडीचा समानार्थी शब्द काय काय आहेत विद्यार्थ्यांनो? पाठ आहेत का तुम्हाला? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे किंवा समानार्थी शब्द आहेत मित्र, सखा, स्नेही, सोबती, सांगांती। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे अकरावा, भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा। समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाठ पाहिजे। TCS आणि IBPS पॅटर्ननुसार खूप महत्त्वाचा घटक आहे हा। आणि बरोबर उत्तर आहे ओहोटी। खूप सोपा घटक आहे, मार्क आणून देणारा घटक आहे, फक्त पाठांतर पाहिजे। प्रश्न आहे 12वा, अकल्पित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा। अकल्पितचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? मग अकल्पितचा कल्पित। कल्पित हा विरुद्धार्थी शब्द आहे। पुढील प्रश्न आहे 13वा, चिरकालचा विरुद्धार्थी शब्द लिहा। चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे। चिरकाल म्हणजे जास्त दिवस टिकणारे, मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? अल्पकाळ। पुढील प्रश्न आहे 14वा, मृग या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। मृग, मृग म्हणजेच काय? तर हरिण। मग मृगचे काय काय समानार्थी शब्द आहेत? हरिण, कुरंग, सारंग हे हरिणचे समानार्थी शब्द आहेत। पुढील प्रश्न आहे 15वा, अचेतन या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। अचेतनचे समानार्थी शब्द लिहायचे। समानार्थी शब्द आहेत चैतन्यरहित, निर्जीव, निष्प्राण, निचेष्ट। धन्यवाद विद्यार्थ्यांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या। तसेच बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्कीच मिळून जाईल। धन्यवाद।